Hello students, in last lecture we have seen the different lipid oils and fats. Now the next lipid is a wax. Wax is a lipid which is a complex lipid and it is made up of hydrocarbons. Lipids make a compound in which hydrocarbons are present. Now it is widely spread in the nature. The name of this wax is originated from the material present in the honeycomb. You are quite familiar with the honeycomb as what in the honeycomb there is a bee wax, that is bee whatever the honey which is get removed, and after that whatever the part is left behind, that part is called as a wax. honeycomb जे असतं या honeycombमध्ये म्हणजे मधमाशींचा जो पोळा असतो त्याच्यामध्ये मध काढल्यानंतर जो पार्ट शिल्लक असतो त्याला आपण वॅक्स असं म्हणतो. आणि वॅक्सेस जे आहेत ते काय कॉम्प्लेक्स लिपिड आहेत. वॅक्सेस कॉम्प्लेक्स लिपिड आहेत, पण कशापासून बनलेले असतात, ज्याच्यामध्ये काय असतं सॉलिड इस्टर, लाँग चेन सॉलिड इस्टर्स असतात. त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स जे आहेत ते किंवा त्याचे मोनोहायड्रॉक्सी अल्कोहोल्स जे आहेत यांचे युनिट्स, अनेक युनिट्स एकमेकांशी जॉईंट झालेले असतात. म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल्स जे आहेत ते लाँग चेन एकमेकांना जॉईंट झालेली असते. आणि ही अल्कोहोल्स आणि फॅटी ॲसिड्सची लाँग चेन जी असते जवळपास 14 ते 36 कार्बनची लाँग चेन या वॅक्सेसमध्ये प्रेझेंट असते. म्हणजे हे जे याच्यामध्ये ते वॅक्सेस जे आहे ते कॉम्प्लिकेटेड मिक्सचर ऑफ ए सबस्टन्स दॅट ऑल्सो कंटेन्स इस्टर ऑफ स्टिरॉलचे इस्टर्स याच्यामध्ये असतात विथ ए फॅटी ॲसिड्स. स्टिरॉलचे इस्टर्स आणि फॅटी ॲसिड्स अशा कंपोनंटने हे बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती बी वॅक्स जे असतं म्हणजे ज्या मधमाशांच्या पोळांमध्ये जे वॅक्स असतं त्या वॅक्स जे आहे ते इस्टर ऑफ पाल्मॅटिक ॲसिड आहे विथ ए लाँग चेन ऑफ फॅटी अल्कोहोल्स. म्हणजे इस्टर पाल्मॅटिक ॲसिडचं इस्टर आणि अल्कोहोल जे आहेत हे लाँग चेन फॅटी अल्कोहोल एकमेकांना जॉईंट झालेले असतात. जवळपास 26 ते 34 कार्बन ॲटमची चेन त्याच्यामध्ये असते. आणि वॅक्सेस जे असतात ऑल दीज वॅक्सेस आर केमिकली इनर्ट. they are not soluble in water and that means they are the water resistance or the water repellent ज्याला म्हणतात. त्यामुळे हे हायड्रोफोबिक इन नेचर. वॅक्सेस काय ते हायड्रोफोबिक इन नेचर आहेत. जेव्हा टेम्परेचर कमी असेल ते हार्ड असतात आणि जर जसं आपण त्याचं टेम्परेचर आपण वाढवतो त्याला हीट करतो त्यावेळेला ते सॉफ्ट आणि मॅलेबल बनतात. आणि वॅक्सेसचं इम्पॉर्टंट बायोलॉजिकल फंक्शन काय आहे, त्याचं बायोलॉजिकल फंक्शन आहे ते प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स म्हणून प्रोटेक्शनचं काम. प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स आहे वनस्पतींची जे लिव्स किंवा फ्रूट्स असतील यांच्यावरती जो एक तेलगटचा असा भाग आपल्याला दिसतो ज्याच्यामुळे काय होतं की जे लिव्समधलं जे वॉटर आहे त्याचं इव्हॅपोरेशन होत नाही. म्हणजे वॉटर सेव्ह करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणून त्याचा वापर केला जातो. किंवा त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पक्षी असतात ते बर्ड्समध्ये आता विंग्स जे असतात ते विंग्स पक्ष्यांचे ओले होत नाही, कारण काय असतं त्याच्यावरती कोटिंग असतं वॅक्सेसचं. किंवा मग ते स्किन असेल वेगवेगळ्या आपल्या यांच्या स्किनमध्ये देखील काय असतात वॅक्सेस हे प्रेझेंट असतात. सो दे ॲक्ट ॲज ए प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स. किंवा इन्सेक्ट जे असतील बर्ड्स आणि इन्सेक्टच्या आउटर कोटिंगमध्ये वॉटर बॅरियर म्हणून मग ते काम करत असतात. हे वॉटर बॅरियर म्हणून वर्क करतात कारण का वॅक्सेस हे हायड्रोफोबिक इन नेचर असतात. अशा प्रकारे हा वॅक्स आहे जो तो एक कॉम्प्लेक्स लिपिड आहे. पुढचा जो लिपिड आहे तो फॉस्फोलिपिड आपण म्हणतो. फॉस्फोलिपिड इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स लिपिड. तो देखील काय कॉम्प्लेक्स लिपिड आहे आणि त्याच्यामध्ये त्याला आपण फॉस्फोग्लिसराईड देखील आपण म्हणतो. आणि इट इज अ मेजर कंपोनंट द सेम मेंबर. आता फॉस्फोलिपिड्स जे आहेत या फॉस्फोलिपिड्समध्ये काय असतं ग्लिसरॉल असतो, 2 फॅटी ॲसिड्स असतात आणि पोलर हेड ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कंटेन्स ग्लिसरॉल 2 फॅटी ॲसिड्स अँड द पोलर हेड ग्रुप याच्यामध्ये. किंवा पोलर हेड ग्रुप जो असतो तो पोलर हेड ग्रुपमध्ये काय फॉस्फेट ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस प्रेझेंट असतो पोलर हेड ग्रुपमध्ये. आता तो जे 2 मॉलिक्यूल जे आहेत फॅटी ॲसिड्सचे ते अंडरगो इस्ट्रिफिकेशन विथ द 2 OH ग्रुप ऑफ ग्लिसरॉल. ग्लिसरॉलच्या 2 OH ग्रुपबरोबर ते इस्ट्रिफिकेशन रिॲक्शन होते आणि 3rd OH ग्रुप जो ग्लिसरॉलचा आहे तो इस्टरबरोबर फॉस्फेट फॉर्म करण्याचं काम करतो. म्हणजे ती ॲसिड जे असतात फॅटी ॲसिड्स. आता फॅटी ॲसिडचं स्ट्रक्चर आहे CH2OH, CH2OH आणि 3rd CH2OH असे 3 OH ग्रुप असतात. त्याच्यामध्ये पहिले जो ग्रुप आहे ते काय होतात अल्कोहोल बरोबर आहे जे आहे अंडरगोज इस्ट्रिफिकेशन. OH ग्रुप जे आहे ते याचे इस्ट्रिफिकेशन यांचं होतं. आणि तिसरा जो OH ग्रुप आहे त्याचं काय होतं फॉस्फेट ग्रुप त्याला काय केला जातो जॉईंट केला जातो आणि त्याच्यापासून मग आपल्याला काय तयार होतं हे आपल्याला फॉस्फोलिपिड तयार होतो. हा फॉस्फॅटिडिक ॲसिड जो आहे इट इज
एक फॉस्फोलिपिड. हा काय आहे? फॉस्फोलिपिड आहे. त्याच्यामध्ये काय पहिले 2 ग्रुप इस्टर ग्रुप आहेत, म्हणजे ते अल्कोहोलपासून तयार झाले. तिसरा जो अल्कोहोल OH ग्रुप होता त्याच्यामध्ये काय झालेला असतो? फॉस्फेट ग्रुप जो असतो जॉईंट झालेला असतो. म्हणजेच अशा प्रकारे हे त्याचं स्ट्रक्चर झालं फॉस्फोलिपिडचं. आता वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फोलिपिड्स जे आपल्याला प्रेझेंट असतात. डिफरंट पोलर हेड ग्रुप असतात. त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे त्याच्यात डिफरंट पोलर हेड ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये काय असतो? फॉस्फरस असतो आणि अल्कोहोल आणि पोलर हेड ग्रुप त्या फॉस्फेट ग्रुपला काय झालेले असतात? जॉईंट झालेले असतात. द मोस्ट कॉमन फॉस्फोलिपिड्स आर द फॉस्फोटिडिल इथॅनॉल, इथॅनॉल अमाइन अँड फॉस्फोटिडिल क्लोरिन. हे 2 प्रकारचे काय आहेत? मेनली फॉस्फोलिपिड्स आपल्याला आहेत. पहिला आहे फॉस्फोटिडिल इथॅनॉल आणि दुसरा आहे फॉस्फोटिडिल क्लोराईड. याच्यामध्ये काय फक्त फरक आहे की हा फॉस्फेट ग्रुप जॉईंट झालेला आहे आणि हा पोलर ग्रुप वेगळ्या प्रकारचा आहे. इथेही तो आहे पोलर हेड ग्रुप जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. इथे अमोनिया आहे, तर इथे NCH3 थ्राईज हा पोलर हेड ग्रुप आहे. त्यामुळे पहिले फॉस्फोटिडिल इथॅनॉल अमाइन आणि दुसरा आहे फॉस्फोटिडिल कोलिन नावाचा. याच्यामध्ये देखील OH ग्रुप असतो, अल्कोहोलिक ग्रुप असतो आणि पोलर हेड ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. असं हे फॉस्फोलिपिड्स आपल्याला आहेत आणि अशा प्रकारे हे चॅप्टर संपलेलं आहे. दीज आर द क्वेश्चन्स, मल्टी चॉईस क्वेश्चन्स आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला स्टडीसाठी मी स्क्रोल करतो आहे. इथेचे ॲन्सर्स, नंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत लिपिड्सवरचे. इथेचे ॲन्सर्स आहेत. दीज आर द 2 मार्क्स क्वेश्चन्स. 2 marks questions on the lipids, 3 marks on the enzymes, 3 mark questions on the lipids. So these are the 4 mark questions. Lipids 6 marks questions. 12 marks questions. So in this way the chapter is get ended. Now the next chapter is, let us start nucleic acids and the energy rich compounds. पहिला पार्ट जो आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड जे आहेत. न्यूक्लिक ॲसिड जे आहेत आपल्याला माहिती आहे, न्यूक्लिक ॲसिड हे नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत. कंटेनिंग त्यांच्यामध्ये असतं कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस ग्रुप हे प्रेझेंट असतात. हे इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स असतात. हे लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स फॉर ऑल फॉर्म ऑफ द लाईफ. सगळे जे काही सजीव असतील त्यांच्यासाठी इथे इम्पॉर्टंट आहे. न्यूक्लिक ॲसिडची डेफिनेशन काय आहे मग? न्यूक्लिक ॲसिड्स आर द इसेन्शियल बायोमॉलिक्युल्स मेड अप ऑफ ए सिम्पल बिल्डिंग ब्लॉक्स युनिट्स नोन ॲज द न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिक ॲसिड हे बायोमॉलिक्युल आहेत आणि ते कशापासून बनलेले असतात? न्यूक्लिओटाईड्सपासून बनलेले असतात. हे न्यूक्लिक ॲसिड्स आर हाय मॉलिक्युलर वेट बायोपॉलिमर्स मेड अप ऑफ ए न्यूक्लियोटाईड मोनोमर. हे हाय मॉलिक्युलर वेट असलेले बायोपॉलिमर्स आहेत आणि न्यूक्लियोटाईड्सपासून हे बनलेले असतात. आता न्यूक्लिक ॲसिड काय आहेत? हे इम्पॉर्टंट काय आहे? तर न्यूक्लिक ॲसिड जे आहेत हे स्टोरेजचं काम आपल्याला करतात. आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये प्रोटीन्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, ऑल दीज प्रोटीन्स आर मेड अप ऑफ ए न्यूक्लिक ॲसिड आणि पुन्हा ते स्टोरेजचं काम करतात आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन सेल लेवलला ट्रान्समिट करण्याचं काम जे असतं ते न्यूक्लिक ॲसिड आहे. सो दॅट्स वाय न्यूक्लिक ॲसिड्स काय आहेत? दे आर कॉल्ड ॲज ए मॉलिक्युल्स ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये पोचवण्याचं काम हे करतात. त्यामुळे हे काय याचं इम्पॉर्टंट आहे आणि वेलबिंग त्याची काय तर मग त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन इन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन्स हेल्थ आणि फिजिकल वेलबिंगसाठी आपल्याला हे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत मेनली यू आर क्वाईट फॅमिलियर विथ दिस टाईप्स ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. 2 प्रकारचे मेन त्याच्यामध्ये पार्ट आहेत. डी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, DNA ज्याला म्हणतो, सॉरी डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA, आणि दुसरा आहे याच्यामध्ये रायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे त्याला म्हणतो आपण RNA. आता हे काय DNA जो आहे
हा कुठे असतो, सेल जे असते सेलच्या न्यूक्लियसमध्ये हा DNA प्रेझेंट असतो. लिव्हिंग सेलच्या ज्या लिव्हिंग सेल्स असतील प्लांट किंवा ॲनिमलमध्ये याच्यामध्ये हा लिव्हिंग सेल असेल त्या लिव्हिंग सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतो, हा DNA प्रेझेंट असतो. आणि RNA जो आहे तो आउटसाईड द न्यूक्लियस म्हणजे सायटोप्लाझम असतो आजूबाजूला, या ठिकाणी आपल्याला हा RNA मॉलिक्यूल जे आहेत ते म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतात. आणि न्यूक्लियस जे असते त्याच्यामध्ये डीऑक्सी रायबोन्यूक्लिक DNA मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतात. अशा प्रकारे 2 प्रकारचे DNA मॉलिक्युल्स आहेत. आता आपण बघूया कंपाऊंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. कंपाऊंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड RNA आणि DNA जे आहे ते पॉलिन्यूक्लियोटाइड्स आहेत आणि मेडअप ऑफ ए रिपीटिंग सेल युनिट. कंपोनंट्स काय आहेत न्यूक्लिक ॲसिडचे, DNA आणि RNA हे दोघी बनलेले आहेत. पॉलिन्यूक्लियोटाइड्स आहेत ते कशापासून बनलेले असतात, रिपीटिंग युनिट्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स. पॉलिन्यूक्लियोटाइड्स अनेक न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल एकमेकांना जॉईन झालेले असतात त्याच्यापासून ते बनलेले असतात. न्यूक्लियोटाइड युनिट जे आहेत आता न्यूक्लियोटाइड्स 2 प्रकारचे याच्यामध्ये न्यूक्लियोसाइड्स आणि न्यूक्लियोटाइड्स. हे न्यूक्लियोटाइड जे युनिट आहे ते कशापासून बनलेले असतात, शुगर असतो, नायट्रोजन बेसिस आणि फॉस्फरस ग्रुपपासून ते बनलेले असतात. त्याच्यामध्ये जे काही शुगर असतात ते काय असतात, ते पेंटोज शुगर म्हणजे 5 मेंबर रिंग असलेल्या ज्या शुगर आहेत पेंटोज शुगर जे आहेत ते जॉईन झालेले असतात टू द नायट्रोजिनस बेस. हे न्यूक्लियोसाइड्समध्ये कुठले असतात, पेंटोज शुगर असतात ते प्रेझेंट असतात न्यूक्लियोसाइड्समध्ये. न्यूक्लियोसाइड्स जे आहेत त्याच्यामध्ये ते जॉईन टू द फॉस्फेट ग्रुप फ्रॉम टू फॉर्म द न्यूक्लियोटाइड. फॉस्फेट ग्रुपला न्यूक्लियोसाइड एकमेकांना जॉईन झाले असतात त्याच्यापासून न्यूक्लियोसाइड आपल्याला मिळतात. आता न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते मेड अप ऑफ सम बेसिक स्ट्रक्चरल युनिट कॉल्ड कंपोनंट न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड इज मेड अप ऑफ सम बेसिक स्ट्रक्चरल युनिट्स कॉल्ड कंपोनंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड वेगवेगळ्या कंपोनंटपासून बनलेले असतात न्यूक्लिक ॲसिडच्या. ते इम्पॉर्टंट फॉलोइंग इम्पॉर्टंट कंपाऊंड कुठले न्यूक्लिक ॲसिडचे इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, शुगर्स, बेसेस, न्यूक्लियोसाइड्स आणि न्यूक्लियोटाइड्स. हे 4 प्रकारचे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये 1 बाय 1 कंपोनंट आपण बघणार. पहिला कंपोनंट जो आहे शुगर्स. आता नेम न्यूक्लिक ॲसिड इज डिराइव्ड फ्रॉम द शुगर्स प्रेझेंट इन इट. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शुगर आहे त्यानुसार त्या न्यूक्लिक ॲसिडचं नाव आपण दिलेलं असतं. आता शुगर प्रेझेंट इन न्यूक्लिक ॲसिड आर द पेंटोज शुगर. न्यूक्लिक ॲसिडमध्ये कुठल्या शुगर्स आहेत, पेंटोज म्हणजे 5 मेंबर रिंग असलेल्या शुगर्स या प्रेझेंट असतात, पेंटोज शुगर. आणि दिस शुगर हॅव द फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर. याच्यात फ्युरॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती, फ्युरॉन कसा असतो अशा प्रकारे आपण SYBSCमध्ये हे पण पाहिलेलं असं. हे फ्युरॉन आहे, हा फ्युरॉनचं स्ट्रक्चर असं असतं. आणि याच्यामध्ये काय असतं मग फ्युरॅनोज रिंग, त्या प्रकारची रिंग दोघी जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे जे काय आहेत देर आर 2 टाईप्स ऑफ द पेंटोज शुगर प्रेझेंट इन द न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे काय, 2 प्रकारच्या शुगर्स आपल्याला प्रेझेंट असतात. पहिली शुगर जी असते तिला म्हणतो अल्फा डी रायबोज आणि दुसरी जी शुगर असते तिला म्हणतो 2-डीऑक्सी अल्फा डी रायबोज. 2 प्रकारचे शुगर एक असतात न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असतात. आता DNA आणि RNA 2 आपण पाहिलेले आहेत न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. डी रायबोज DNA डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता याच्यामध्ये जो DNA आहे DNAमध्ये काय असतं, DNAमध्ये ही 2-डीऑक्सी अल्फा डी रायबोज नावाची शुगर असते. 2-डीऑक्सी अल्फा, याला अल्फा का म्हणतो तर वरती हा हायड्रोजन आहे आणि वरती जर OH ग्रुप आणि खाली H असला तर त्याला बीटा आपण म्हणतो. त्यामुळे पेंटोज शुगरमध्ये 2-डीऑक्सी अल्फा डी रायबोज जे आहे ते DNAमध्ये प्रेझेंट असतं. ही शुगर जी आहे ही DNAमध्ये प्रेझेंट असते. आणि आपल्याला अल्फा डी रायबोज शुगर जी आहे ती RNAमध्ये प्रेझेंट असते. आता हे ही RNA आणि DNAमध्ये प्रेझेंट असलेल्या शुगर्समध्ये फरक काय फक्त, आता ही जी काही RNAमध्ये प्रेझेंट असलेली शुगर आहे, पहिली शुगर ज्या RNAमध्ये प्रेझेंट आहे अल्फा डी रायबोज, त्याच्यामध्ये काय हा OH ग्रुप असतो प्रेझेंट, त्यामुळे त्याला म्हणतात अल्फा डी रायबोज. पण DNAमध्ये जी शुगर प्रेझेंट आहे 2-डीऑक्सी अल्फा डी रायबोज, याच्यामध्ये तो OH ग्रुप काय केलेला असतो, रिप्लेस बाय द हायड्रोजन ॲटम ॲट द कार्बन नंबर 2. हा कार्बन नंबर 2चा H ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सो आता काय आहेत मग आपल्याला न्यूक्लिक ॲसिड्समध्ये 2 प्रकारचे शुगर्स प्रेझेंट आहे, अल्फा डी रायबोज आणि 2-डीऑक्सी अल्फा डी रायबोज, या 2 शुगर प्रेझेंट असतात. आता आपण बघू त्याच्यामध्ये बेसेस कुठले प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये बघा न्यूक्लिक ॲसिड्समध्ये हेट्रोसायक्लिक
नायट्रोजिनस बेसिस त्याच्यामध्ये. हेट्रोसायक्लिक म्हणजे कंपाऊंड हेट्रो ॲटम जी आपण रिंगमध्ये कार्बन ॲटम आहे इतर नायट्रोजन ऑक्सिजन किंवा सल्फर जे ॲटम प्रेझेंट असतील त्यांना हेट्रो ॲटम असं म्हणतो. आणि असे हेट्रो ॲटम प्रेझेंट असलेल्या म्हणजे रिंगमध्ये बघा इतर नायट्रोजन प्रेझेंट आहेत म्हणजे हेट्रो नायट्रोजन इज अ हेट्रो ॲटम. मग बेसेस का जे असतात न्यूक्लिक ॲसिड्समध्ये त्याच्यामध्ये नायट्रोजिनस बेसेस असतात. आणि देर आर 5 नायट्रोजिनस बेसेस प्रेझेंट इन DNA आणि RNA. DNA आणि RNAमध्ये किती 5 प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस प्रेझेंट असतात. आणि हे जे काही बेसेस असतात ते डेरिव्हेटिव्ज ऑफ प्युराईन अँड पायरिमिडाईन बेसेस असतात. म्हणजे हे आता प्युराईन कंपाऊंड आहे आणि हा पायरिमिडाईन याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे 5 जे बेसेस आहेत ते बनलेले असतात. प्युराईन आणि पायरिमिडाईन जे काय आहेत हे पॅरेंट म्हणून असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि त्याच्यामध्ये या पाची जे काही नायट्रोजिनस बेसिसमध्ये पॅरेंट कोण असतं प्युराईन असेल किंवा पायरिमिडाईन हे दोघे बेसिक त्याला आपण या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. प्युराईन हे पॅरेंट म्हणून प्रेझेंट असतात. आता स्ट्रक्चर जे आहे प्युराईन आणि पायरिमिडाईन बेसिस जे आहे त्याच्यामध्ये हे बघा आपण प्युराईनचं स्ट्रक्चर जे आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये 1 2 3 4 नायट्रोजन जे आहेत व्हेरियस पोझिशनला पोझिशन नंबर 3 1 1 3 7 9 पोझिशनला नायट्रोजन प्रेझेंट आहे प्युराईन बेसमध्ये. हे बायसायक्लिक कंपाऊंड आहे. आणि पायरिमिडाईन जो आहे ते पायरिडीनमधनं पायरिमिडाईन आलेलं आहे. पायरिडीनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आपण स्टडी केलेलं आहे SYBSCमध्ये. पायरिडीनचं स्ट्रक्चर इथं नायट्रोजन असतो आणि अशा प्रकारे पायरिडीन आहे त्याच्यात एका पोझिशनला जे आहे अर्धो पोझिशनला आपण म्हणूया तिथं नायट्रोजन इंट्रोड्यूस झाला तो पायरिमिडाईन कंपाऊंड पडतो. आता पाची शुगरमध्ये बेसिक स्ट्रक्चर आपल्याला खाली पाहायला मिळतं. आपण आधी बघणार आपण प्युराईन बेसिस. हा प्युराईन बेसिस जो आहे याच्यामध्ये काय फक्त प्युराईन कंपाऊंड आहे. प्युराईनमध्ये जर NH2 ग्रुप इंट्रोड्यूस केला तर त्याचं नाव ॲडिनाईन होतो. प्युराईनमध्ये ॲडिनाईन होतो NH2 ह्या पोझिशनला. नंतर इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस केला आणि इथं NH2 इंट्रोड्यूस केला तर तो कंपाऊंड काय होतो ग्युॲनाईन. हे 2 प्रकारचे प्युराईन बेसिस प्रेझेंट इन द न्यूक्लिक ॲसिड. प्युराईन बेसिस कुठले आहेत मग ॲडिनाईन आणि ग्युॲनाईन. प्युराईन बेसिस प्रेझेंट इन न्यूक्लिक ॲसिड आर ॲडिनाईन अँड ग्युॲनाईन. DNA आणि RNAमध्ये दोघी असतात. दोघांमध्ये काय असतात ॲडिनाईन आणि ग्युॲनाईन हे प्रेझेंट असतात. पुढचा जो बेस आहे तो पायरिमिडाईन बेस आहे. म्हणजे कंपाऊंड मेन पॅरेंट काय पायरिडीन आहे पायरिमिडाईन बेस आहे. पण त्याच्यामध्ये हे 3 प्रकारचे जे आहेत सायटोसाईन युरॅसिल आणि थायामाईन हे न्यूक्लिक ॲसिड्समध्ये बेसेस प्रेझेंट असतात. पायरिमिडाईन बेसेस कुठले आहेत मग सायटोसाईन युरॅसिल आणि थायोमाईन. याच्यामध्ये त्या या तिन्ही बेसेसमध्ये आहेत. DNAमध्ये काय असतं DNAमध्ये जे आहे DNAमध्ये फक्त हा सायटोसाईन बेस प्रेझेंट असतो. कंटेन्स ओनली सायटोसाईन आणि त्याच्यामध्ये हा थायामाईन हे 2 बेसेस प्रेझेंट असतात. DNAमध्ये पायरिमिडाईन बेसेस कोणता आहेत सायटोसाईन आणि थायामाईन. पण RNAमध्ये काय RNAमध्ये फक्त काय असतं फक्त सायटोसाईन आणि युरॅसिल हे 2 प्रेझेंट असतात. हे 2 प्रेझेंट असतात हे RNAमध्ये आणि हे 2 प्रेझेंट असतात DNAमध्ये. सो DNAमध्ये पायरिमिडाईन बेसिस कुठले आहेत मग सायटोसाईन आणि थायामाईन. आणि RNAमध्ये कुठले आहेत सायटोसाईन आणि युरॅसिल हे त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत. हे आपल्याला पायरिमिडाईन बेसिस प्रेझेंट असतात. तिसरं त्याचं युनिट जे आहे ते म्हणतात न्यूक्लिओसाइड्स. आता न्यूक्लिओसाइड्स काय ते कंपोनंट्स आहेत न्यूक्लिक ॲसिडचे विच नायट्रोजिनस बेस आर जॉईंट टू पेंटोज शुगर. जे नायट्रोजिनस बेसेस आपण वरती पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे ते आपल्याला पेंटोज शुगरला जॉईंट झालेले असतात न्यूक्लिओसाइड्सचे. ऑन द बेसिस ऑफ शुगर प्रेझेंट इन न्यूक्लिओसाइड्स वी कॅन डिवाइड न्यूक्लिओसाइड्स इंटू टू टाईप्स. न्यूक्लिओसाइड्सचं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे शुगर जॉईंट आहेत त्यानुसार 2 प्रकारचे न्यूक्लिओसाइड्स आहेत. ते आहेत रायबोन्यूक्लिओसाइड्स आणि दुसरं आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिओसाइड्स. 2 प्रकारचे न्यूक्लिओसाइड्स आहेत रायबोन्यूक्लिओसाइड्स आणि डिऑक्सिरायबो न्यूक्लिओसाइड्स. रायबोन्यूक्लिओसाइड्स जो आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार हा रायबोन्यूक्लिओसाइड जो आहे याच्यामध्ये प्युराईन आणि पायरिमिडाईन बेसिस जे आहेत एकमेकांना जॉईंट झालेले असतात. कोणतं 2D रायबो शुगरला जॉईंट झालेले असतात. प्युराईन आणि पायरिमिडाईन बेसिस D रायबो शुगरला जॉईंट झालेले असतात. आणि जे काही आपल्याला डिऑक्सिरायबो म्हणजे दुसरा जो काही न्यूक्लिक ॲसिड आहे ज्याच्यामध्ये डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड हा जो दुसरा बेस प्रेझेंट असतो याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये आपल्याला
डीऑक्सीरायबोन्यूक्लियोसाइड्स त्याच्यामध्ये जे आहे प्युराईन आणि पायरिमिडाईन बेसिस जे आहे ते कोणाला 2-डीऑक्सी डी रायबो शुगरला जोडलेलं असतं. डी रायबो शुगरला आणि डीऑक्सी डी रायबो शुगर या दोन प्रकारच्या वेगवेगळ्या जॉईंट झाले ते आपण आपल्याला डायग्रॅममध्ये किंवा त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहता येईल. सो न्यूक्लियोसाइड लिंकेज बिटवीन शुगर अँड बेसिस ॲट स्पेसिफिक पोझिशन एका विशिष्ट पोझिशनला असते. इन प्युराईन न्यूक्लियोसाइड प्युराईन बेस असलेल्या न्यूक्लियोसाइडमध्ये लिंकेज जे असते C1 हायड्रॉक्झिल ऑफ शुगर अँड 9 पोझिशन ऑफ प्युराईन बेस म्हणजे N9. आणि इन पायरिमिडाईन बेस असलेल्या न्यूक्लियोसाइड्समध्ये प्युराईनमध्ये C1 C9 असतं, C1 आणि 9 नायट्रोजन. पायरिमिडाईनमध्ये काय असतं C1 आणि 1 पोझिशन असलेला पायरिन आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आपल्याला प्युअरली पाहता येईल. अशा प्रकारे बघा आता याच्यामध्ये न्यूक्लियोसाइड्स आर नेम्ड ऑन द बेसिस ऑफ द टाईप ऑफ द बेस अँड टाईप ऑफ शुगर प्रेझेंट इन. हे न्यूक्लियोसाइडचं नाव कसं दिलेलं असतं त्याच्यामध्ये कुठली शुगर प्रेझेंट आहे त्यानुसार नाव दिलेलं असतं. पहिला जो आहे ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड, ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड आणि सायटिडीन रायबोन्यूक्लियोसाइड दोन स्ट्रक्चर. ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड जो आहे आणि दुसरा आहे सायटिसाईन रायबोन्यूक्लियोसाइड, सायटिडीन रायबोन्यूक्लियोसाइड. आता याच्यामध्ये जो काही पहिला जो आहे ॲडिनाईन आणि रायबो शुगर जे आहेत पहिल्यामध्ये प्रेझेंट असतात. ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड जो आहे ॲडिनोसाईन म्हणजे पहिला ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड जो आहे त्याच्यामध्ये काय असतं आपल्याला ॲडिनाईन आणि रायबो शुगर, ॲडिनाईन आणि रायबोज शुगर हे बघा याच्यामध्ये आणि ही रायबो शुगर एकमेकांना जॉईंट आहेत. तर सायटिडीनमध्ये काय आहे सायटिडीनमध्ये सायटोसाईन आणि रायबो शुगर हा सायटोसाईन आहे स्ट्रक्चर आणि रायबो शुगर एकमेकांना काय आहेत जॉईंट झालेले असतात. सो दीज आर द 2 स्ट्रक्चर्स ऑफ ॲडिनोसाईन न्यूक्लियोटाइड, ॲडिनाईन रायबोज न्यूक्लियोसाइड आणि सायटोसाईन रायबोज न्यूक्लियोसाइड. हे 2 प्रकारचे आपल्याला न्यूक्लियोसाइड्समध्ये हे टाईप आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बेस आपल्याला प्रेझेंट आहे. याच्यामध्ये काय हा पहिला प्युराईन बेस आहे आणि इथं पायरिमिडाईन बेस आहे. पहिल्यामध्ये प्युराईन बेस आहे आणि दुसऱ्यामध्ये पायरिमिडाईन बेस आहे. त्याच प्रकारे काय न्यूक्लियोटाइड्स आहेत. दुसऱ्या प्रकारचा जो कॉम्पोनंट्स आहेत न्यूक्लिक ॲसिडमध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत. आणि न्यूक्लियोटाइड्स काय असतात फॉस्फेट इस्टर ऑफ न्यूक्लियोसाइड्स म्हणजे वरचे जे काही न्यूक्लियोसाइड्स आहेत त्याचे फॉस्फेट इस्टर्स असतात. फॉस्फेट ग्रुप इज अटॅच टू द शुगर प्रेझेंट इन अ न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड असलेल्या याच्यामध्ये शुगर्सही जॉईंट झालेले असतात. त्यामुळे जनरल न्यूक्लियोटाइड कंटेनिंग 3 युनिट्स न्यूक्लियोटाइडमध्ये 3 युनिट्स असतात शुगर बेस आणि फॉस्फेट ग्रुप. हे 3 बेस शुगर आणि फॉस्फेट ग्रुप 3 गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट असतात. फॉस्फेट ग्रुप जे आहेत ते कुठे जॉईंट झालेले असतात OH ग्रुपला जॉईंट झालेले असतात शुगरच्या ॲट पर्टिक्युलर पोझिशन. आणि रायबोन्यूक्लियोटाइड्स अटॅचमेंट ऑफ द फॉस्फेट ग्रुप मे बी ॲट द 2, 3 और 5 पोझिशन. ते जे काही रायबोन्यूक्लियोटाइड्समध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो 2, 3 किंवा 5 पोझिशनच्या शुगरला जॉईंट झालेला असतो. बिकॉज OH ग्रुप प्रेझेंट ॲट 2, 3, 5 पोझिशन इन रायबो शुगरला त्या पोझिशनला OH ग्रुप असतो म्हणून. पण 2-डीऑक्सी न्यूक्लियोटाइड जो आहे 2-डीऑक्सी न्यूक्लियोटाइड अटॅचमेंट जी आहे ती 3 किंवा 5 पोझिशन जी असते शुगरच्या याच्यामध्ये झालेली असते. कारण त्या पोझिशनला काय असतं त्या शुगरमध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतात. आपण बघूया आता एक्झाम्पल मग ॲडिनोसाईन 5 फॉस्फेट इज ए न्यूक्लियोटाइड. ॲडिनोसाईन 5 फॉस्फेट हा न्यूक्लियोटाइड आहे ज्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो ॲडिनोसाईन न्यूक्लियोसाइड ॲट C5OH ग्रुप ऑफ दी शुगरच्या कार्बन नंबर 5ला जॉईंट झालेला असतो. सायटिडीन 5 फॉस्फेट जो आहे त्याच्यामध्ये काय आहे फॉस्फेट ग्रुप जो आहे तो सायटिडीन न्यूक्लियोटाइडच्या 5 पोझिशनला अटॅच आहे. बघा इथे दिलेलं आहे आपल्याला ॲडिनोसाईन 5 फॉस्फेटमध्ये आपल्याला हा जो ग्रुप आहे हा फॉस्फेट ग्रुप कुठे जॉईंट आहे हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4 म्हणजे काय आहे याच्या इथे आपल्याला हा जॉईंट आहे. आणि इथं जे आहे सायटिडीन 5 फॉस्फेटमध्ये याच्यामध्ये जो काही हा बेस आहे पायरिमिडाईन बेस आहे ज्याच्या या पोझिशनला म्हणजे 1, 2, 3, 4 आणि C5 पोझिशनला जॉईंट झालेले आहेत 5. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर पुन्हा एकदा बघा त्याच्यामध्ये कसं आहे
एक्झाम्पल आहेत 2 दिलेले आपल्याला. मी एक एक तुम्हाला स्क्रोल करून म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. न्यूक्लिओटाईड जे आहे त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो 2, 3, 5 पोझिशनला जॉईन झालेला असतो. फॉस्फेट ग्रुप जो आहे 2, 3, 5 पोझिशनला जॉईन झालेला असतो. हा जो काही फॉस्फेट ग्रुप आहे त्याची पोझिशन 2, 3 किंवा 5व्या याला जॉईन झालेला असतो. आणि याच्यामध्ये जो आहे दुसरा जो काही आपण पाहिला डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाईड्समध्ये 3 आणि 5 पोझिशनला जॉईन झाला. फॉस्फेट ग्रुप जो आहे तो शुगरच्या 3 आणि 5 पोझिशनला जॉईन झालेला असतो. अशा प्रकारे हे आहेत. मग ॲडिनोसाईन 5 फॉस्फेट हे न्यूक्लिओटाईड्स आहेत. हे दोघी काय, दिस इज न्यूक्लिओटाईड आणि हाही न्यूक्लिओटाईड आहे. याच्यामध्ये काय प्युराईन बेस असलेला न्यूक्लिओटाईड आहे, हा पायरिमिडाईन बेस असलेला न्यूक्लिओटाईड आपल्याला आहे. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ DNA. DNA जे आहे त्याला मानव हा बायोपॉलिमर आहे कंटेनिंग डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाईड. त्याच्यामध्ये काय असतात, डीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाईड्स असतात. आणि ती पॉलिमरिक चेन जी आहे न्यूक्लिओटाईड्सची त्याला पॉलिन्यूक्लिओटाईड चेन असतात. पॉलिन्यूक्लिओटाईड्स DNA पॉलिन्यूक्लिओटाईड्स हे पॉलिमर मोनोमर युनिट जॉईन झालेले असतात आणि एक चेन तयार झालेली असते. दॅट चेन इज कॉल्ड ॲज ए पॉलिन्यूक्लिओटाईड चेन. DNA मॉलिक्यूल जे आहे ते डिफरंट सेल्स इन व्हॅरीज इन रेशिओ, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या रेशिओमध्ये प्रेझेंट असतात. 4 टाईप्स ऑफ द न्यूक्लिओटाईड मोनोमर्स. दे ऑल्सो हॅव डिफरंट सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लिओटाईड्स आणि पॉलिन्यूक्लिओटाईड चेनच्या सिक्वेन्स असतात DNA. देअरफॉर मॉलिक्युलर वेट ऑफ द डिफरंट पॉलिन्यूक्लिओटाईड चेन इज ऑल्सो डिफरंट. वेगवेगळ्या पॉलिन्यूक्लिओटाईड चेन जे आहे ते DNA जॉईन झालेले असतात आणि प्रत्येक पॉलिन्यूक्लिओटाईड चेन जी असेल DNA त्याच्यात वेगवेगळे मॉलिक्युलर वेट असतात. आणि हे DNAचे मॉलिक्यूल जे लार्ज मॉलिक्युल्स असतात ते लार्ज मॉलिक्यूल एकमेकांपासून आपण आयसोलेट करू शकत नाही. आयसोलेटेड इन इंटॅक्ट फॉर्म, हे कॅन नॉट बी आयसोलेटेड. ते इंटॅक्ट असतात. मॉलिक्युलर वेट जे आहे DNAचं हे 2 × 10⁹ एवढं DNAचं मॉलिक्युलर वेट एवढं असू शकतं. DNA कन्सिस्ट ऑफ ए पॉलिन्यूक्लिओटाईड चेन. पॉलिन्यूक्लिओटाईड चेन आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पॉलिन्यूक्लिओटाईड चेन कोणती असते, पॉलिडीऑक्सीरायबोन्यूक्लिओटाईड चेन असते. इन पॉलिन्यूक्लिओटाईड चेन द न्यूक्लिओटाईड्स आर जॉईंड ईच अदर बाय इंटरन्यूक्लिओटाईड कोव्हॅलंट बॉन्ड. हे न्यूक्लिओटाईड कशाने फॉर्म झाले असतात, इंटरन्यूक्लिओटाईड कोव्हॅलंट बॉन्डने ते जॉईंट झालेले असतात. आणि ती लिंकेज जे असते त्याच्यामध्ये लिंकेज शुगर युनिट्स आणि न्यूक्लिओटाईड, 1 न्यूक्लिओटाईड अँड फॉस्फेट ग्रुप ऑफ ईच न्यूक्लिओटाईड. शुगर युनिट ऑफ 1 न्यूक्लिओटाईड, साखर जे शुगर पेंटो शुगरचा एक युनिट आणि फॉस्फेट ग्रुपला ती काय असते, न्यूक्लिओटाईडच्या जॉईंट झालेले असते. रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बॅकबोन कंटेनिंग शुगर्स अँड फॉस्फेट ग्रुप. जे DNAचं जे बॅकबोन असतो मग त्याच्यामध्ये काय असतं, शुगर्स हे प्रेझेंट असतात आणि फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. C3OH ग्रुप जो असतो शुगरचा, C3OH ग्रुप जो न्यूक्लिओटाईडमधला तो जॉईंट झालेला असतो C5 फॉस्फेट ग्रुप ऑफ न्यूक्लिओटाईड. दिस इज रिपीटेड टू फॉर्म ए पॉलिन्यूक्लिओटाईड चेन हॅव्हिंग फॉलोइंग. पॉलिन्यूक्लिओटाईड चेनमध्ये काय, साखरेचा C3, शुगरचा C3, पेंटो शुगर जे असतात त्याचा C3 जो आहे एका न्यूक्लिओटाईडचा दुसऱ्याच्या C5च्या फॉस्फेट ग्रुपला जॉईन झालेला असतो. याच्यामध्ये चेन बघा हे दाखवलेले ॲडिनाईन, सायटोसाईन आणि ग्युॲनाईन, थायामाईन. हे DNA बघा ॲडिनाईन आहे, सायटोसाईन आहे, ग्युॲनाईन आणि थायामाईन. हे जे काय आहेत हे पेंटो शुगर आहेत, एक जॉईन झालेले आहेत. याच्यामधला जो आहे शुगरमधला 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरचा कार्बन जो आहे तो फॉस्फेट ग्रुप जो आहे दुसऱ्याचा C5चा फॉस्फेट ग्रुप त्याला जॉईन झालेला असतो दुसऱ्या कार्बन ॲटमच्या. इथं आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहता येईल ते C5च्या प्रत्येक ग्रुपमध्ये बघा. आता इथं बघा ही दुसरी पेंटो शुगर आहे, सायटोसाईन. या सायटोसाईनचा 5वा कार्बन जो आहे हा 5वा कार्बन आहे, याला जॉईंट हा 5वा कार्बन आहे. तो या वरच्याच्या फॉस्फेट ग्रुपच्या 1, 2, 3 कार्बन नंबर 3च्या फॉस्फेटला जॉईन झालेला आहे. अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळे बेसिस आहेत एकमेकांना या फॉस्फेट ग्रुप आणि कार्बनने एकमेकांना जॉईन झालेले असतात. आणि अशी जी काही चेन तयार झालेली असते त्या चेनला आपण म्हणतो पॉलिन्यूक्लिओटाईड चेन. हे पॉलिन्यूक्लिओटाईड चेन आहे ही DNA प्रेझेंट असते. DNA प्रेझेंट लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. मग हे 2
ट्रेंड असतात. आता ही सिंगल चेन नाही, तर याचे असे डबल ट्रेंड असतात. त्यामुळे ते स्ट्रक्चर आपल्याला डबल हेलिकल स्ट्रक्चर जे खाली आपण बघणार आहोत तसं तयार झालेलं असतं याच्यामध्ये. DNA have complementary sequence of nucleotide and they run in opposite direction. ते अपोजिट डायरेक्शनने असं आपल्याला पॉली चेनमध्ये ते फॉर्म झालेले असतात. आणि त्या चेन ज्या आहेत त्या अँटी पॅरलल टू इच अदर. ते कशा असतात, एकमेकांना पॅरलल नसतात तर अँटी पॅरलल टू इच अदर. दी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आर कॉइल्ड अराउंड इच अदर टू फॉर्म ए DNA. ही जी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे कॉईल झालेली असते. त्याच्यावरून आपल्याला विस्टोन आणि क्रिकने मॉडेल दिलेलं आहे DNAचं. विस्टोन आणि क्रिकने 1953मध्ये 3 डायमेन्शनल मॉडेल ऑफ DNA स्ट्रक्चर त्याने प्रपोज केलेलं आहे. आणि हे मॉडेल स्ट्रक्चर इज बेस्ड अपॉन द एक्सरे स्टडीज ऑफ द DNA अँड इट वॉज कॉल्ड डबल स्टँड अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. जे काही स्ट्रक्चर स्टडी केलं त्याने एक्सरे स्टडीजमधनं त्या स्ट्रक्चरला काय म्हणतं, डबल स्ट्रँडेड अल्फा हेलिकल स्ट्रक्चर किंवा विस्टोन क्रिक मॉडेल DNA त्याला आपण म्हणतो. हे विस्टोन क्रिक मॉडेल जे काय DNAचं आहे ते काय आहे मग, विस्टोन क्रिक मॉडेल ऑफ DNA प्रपोज दॅट DNA मॉलिक्यूल 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स ऑर ट्रेंड्स आर प्रेझेंट. काय असतात त्याच्यामध्ये, 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स असतात त्याच्यामध्ये. DNAच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतात, 2 चेन वरती दाखवल्याप्रमाणे जशी एक चेन आहे त्याच्या 2 चेन एकमेकांना असतात. दीज 2 चेन्स आर अँटी पॅरलल टू इच अदर. या दोन्ही चेन कशा असतात, अँटी पॅरलल असतात, पॅरलल नसतात, अँटी पॅरलल असतात. आणि 2 न्यूक्लियोटाइड चेन रन इन अपोजिट डायरेक्शन विथ ए कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. त्या अपोजिट डायरेक्शनने म्हणजे उलट्या, एक चेन वरून खाली जसं आपण 1 2 3 4 असं लिहित जातो, एक समजा आपण समजण्यासाठी 1 2 3 4, तर दुसरी काय असते आपल्याला 1 2 3 4. म्हणजे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात कारण त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अट्रॅक्शन्स वेगवेगळ्या फोर्सेसने ते एकमेकांना जॉईन झालेले होतात. त्यामुळे या तिसरं जे पॉलीन्यूक्लियोटाइड चेन जे असतात दे आर जॉईन टू इच अदर बाय द बेसेस प्रेझेंट इन द न्यूक्लियोटाइड. त्या बेसेसने काय झालेले असतात, ॲडिनाईन, सायटोसाईन, गुॲनाईन हे जे बेसेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याच्या थ्रू ते काय असतात, दोन्ही चेन एकमेकांना जॉईन झालेले असतात. आता बेसेस ऑफ द 2 चेन्स आर जॉईन टू इच अदर बाय द हायड्रोजन बॉन्डिंग अँड इट इज कॉल्ड ॲज अ बेस पेअरिंग. त्या 2 चेन कशामध्ये, त्या बेसेसने जॉईन झालेले असतात आणि ते पर्टिक्युलरली कुठलं तर हायड्रोजन बॉन्डिंगने जॉईन झालेले असतात, त्याला म्हणतात बेस पेअरिंग. आता हे बेस पेअरिंग जे आहे त्याच्यामध्ये 2 चेन्स आर स्पेसिफिक. ॲडिनाईन ऑफ 1 चेन इज बॉन्डेड विथ थायामाइन. ॲडिनाईन एका चेनचं कोणाबरोबर, थायामाइन दुसऱ्या चेनबरोबर जॉईन झालेलं असतं. आणि गुॲनाईन ऑफ 1 चेन इज जॉईन बाय द सायटोनाईन. गुॲनाईन जो आहे तो एक दुसऱ्या चेनच्या सायटोसाईनबरोबर हायड्रोजन बॉन्डिंगने ते एकमेकांशी जॉईन झालेले असतात. आता त्याचं वैशिष्ट्य काय, तर ॲडिनाईन इज जॉईन टू थायामाइन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड्स आणि सायटोसाईन आणि गुॲनाईन जे आहेत ती 3 हायड्रोजन बॉन्डने जॉईन झाले असतात. बेस पेअरिंग बिटवीन 2 न्यूक्लियोटाइड चेन कॅन बी रिप्रेझेंटेड. अशा प्रकारे हे 2 हायड्रोजन बॉन्ड बघा. आता आपल्याला काय आहे, या अशा प्रकारे शुगर्स आणि शुगर्सचा फॉस्फेट ग्रुप दुसऱ्या शुगरचा फॉस्फेट ग्रुप असा ट्रेंड तयार झालेला आहे. वरती दिलेल्याप्रमाणे आपण वरती जसं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे हा ट्रेंड आहे. आता बघा अशा प्रकारे हे चेन जे आहेत 2 चेन अँटी पॅरलल आहेत, एकमेकांना प्रेझेंट आहेत. आता इथे आपल्याला ही एक चेन आहे आणि इकडची एक चेन आहे. या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी उलट्या स्वरूपाने कशा प्रेझेंट आहेत तुम्हाला सांगतो. आपण ही पहिली चेन जर कन्सिडर केली, मी इथं बॉन्ड लिहितो, ही पहिली चेन आहे ज्याच्यामध्ये ॲडिनाईन, सायटोसाईन, गुॲनाईन आणि थायामाइन ही बेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या इकडच्या शुगर आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट, पेंटो शुगर. आणि ते आता याच्यामध्ये बघा, आता हा होता ॲडिनाईन, आता हे उलट आहे, ॲडिनाईन, सायटोसाईन, गुॲनाईन आणि थायानाईन. इथं काय हे ह्या दिशेने आणि हे या दिशेने म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर या 2 जे काही ट्रेंड असतील ते एकमेकांना कसे जॉईन झालेले आहेत, हायड्रोजन बॉन्डिंगने. आणि हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये, त्याच्यामध्ये ज्या शुगर्स प्रेझेंट आहेत वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झालेली. म्हणजे एका ट्रेंडचा ॲडिनाईन हा दुसऱ्याच्या थायामाईनबरोबर जॉईंट आहे आणि एकाचा जो सायटोसाईन आहे तो दुसऱ्याच्या गुॲनाईनबरोबर जॉईंट झालेला आहे. मग तो ॲडिनाईन आणि थायामाइन जो आहे हा डबल बॉन्ड 2 बॉन्डने एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने जॉईन झालेला आहे. आणि सायटोसाईन आणि गुॲनाईन जे आहे ते 3 बॉन्डने काय एकमेकांशी जॉईन झालेलं आहे. आणि हे जे काही स्ट्रक्चर मिळते हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. आता हे स्ट्रक्चर जे DNAचं याला डबल ट्रेंड स्ट्रक्चर म्हणतात. आणि हे डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे
हे याच्या शिडीसारखं, जसं आपण लॅडर, इट इज लुक लाईक अ लॅडर, म्हणजे जशी शिडी असते तसं हे डबल हेलिकल स्ट्रक्चर DNA तयार झालेलं आहे. याला अल्फा हेलिकल डबल स्ट्रँड स्ट्रक्चर पण म्हणतात. आता डायमर ऑफ DNA मॉलिक्यूल 2 नॅनोमीटर अँड 1 कम्प्लीट टर्न ऑफ DNA मॉलिक्यूल कवर्स a distance of 3.4 nanometer in which 10 bases पेअर आर प्रेझेंट. एक जो ट्रेंड असेल डायमर मॉलिक्यूलचा 2 मॉलिक्यूलमध्ये, त्याचं जे आहे मॉलिक्यूल 2 नॅनोमीटर ही साईज असते आणि 1 कम्प्लीट टर्न ऑफ DNA मॉलिक्यूल कवर्स डिस्टन्स किती, एक टर्नने 3.4 नॅनोमीटर एवढंच त्याने अंतर असतं त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 10 बेस पेअर प्रेझेंट असतात ॲडिनॉइन सायटोसाइन गुॲनाइनच्या. आता डिस्टन्स बिटवीन द 2 बेसेस, 2 बेसेस जे प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 0.34 नॅनोमीटर असतं. सो दिस इज द स्पेसिफिकेशन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ DNA. ॲज अ रिझल्ट ऑफ डबल हेलिकल स्ट्रक्चर DNA मॉलिक्यूल हॅज 2 असिमेट्रिक ग्रूव्ज, 2 आणि 1 groove is smaller than the other groove, and the large groove is called as a major groove while the smaller groove is called as a minor groove. त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे बघा 2 ग्रूव्ज तयार होतात, एक मेजर आणि एक मायनर ग्रूव्ह. ह्या ज्याच्यामध्ये हेलिकल स्ट्रक्चरमध्ये शुगर बॅकबोन आहे, हे शुगरचं मध्ये, आणि हे हेलिकल फॉर्ममध्ये हे अँटी पॅरल रिंग आहेत. हे जे काही त्याच्यामध्ये गुॲनाइन थायामाइन बेस पेअरिंग एकमेकांना जॉईन झालेलं आहे, हे डबल हेलिकल स्ट्रक्चर अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं. त्याचं थायामाइन गुॲनाइन सायटोसाइन हे अपोजिटली एकमेकांना जॉईन झालेले असतात 3 बॉन्डने आणि 2 बॉन्डने. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर मग आपल्याला पाहिलं DNAचं स्ट्रक्चर. पुढचं आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. रायबोन्यूक्लिक ॲसिड काय, हे अजून दुसरं RNA ज्याला आपण म्हणतो, हे दुसरं न्यूक्लिओ ॲसिड आहे. त्याच्यामध्ये काय असतं, पॉलीपेप्टाईड चेन्स असतं. याच्यामध्ये देखील काय अनदर टाईप ऑफ द पॉली, वरती जसे पॉलीपेप्टाईड चेन आहे इथेही पॉलीपेप्टाईड चेन असतात, पण त्या कुठल्या असतात, पॉलिमेरिक चेन ऑफ रायबोन्यूक्लियोटाईड. वरती कसं आहे डिऑक्सी रायबोन्यूक्लियोटाईड्स होतं, इथं आहे रायबोन्यूक्लियोटाईडच्या चेन प्रेझेंट आहेत RNAमध्ये. आणि इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे त्याचं, प्रोटीन सिंथेसिस इन लिव्हिंग. RNAचं काय काम आहे, प्रोटीन सिंथेसिस. आणि द मेन डिफरन्स DNA आणि RNA मध्ये काय आहे, तर RNA इज दॅट DNA इज डबल हेलिकल स्ट्रक्चर आणि RNA काय सिंगल स्ट्रँड बायोमॉलिक्यूल आहे. आपण डबल पाहिलं हेलिकल, पण RNAमध्ये सिंगल हेलिकल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये RNA किती प्रकारचे प्रेझेंट असतात, मग आपल्याला त्याच्यामध्ये 3 प्रकारचे RNA जे आहेत हे लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट असतात. पहिला आहे मॅसेंजर RNA म्हणजे mRNA, दुसरा आहे ट्रान्सफर RNA म्हणजे tRNA, आणि चौथा आहे रायबोझोमल RNA किंवा त्याला म्हणतात rRNA. 3 प्रकारचे RNA आहेत, मॅसेंजर RNA त्याला mRNA म्हणतात, ट्रान्सफर RNA त्याला tRNA म्हणतात, आणि रायबोझोमल RNA ज्याला आपण rRNA म्हणतात. ऑल दीज 3 टाईप्स ऑफ RNA ऑकर्स ॲज अ सिंगल स्ट्रँड पॉलीपेप्टाईड चेन, बायोन्यूक्लियोटाईड चेन. एकच चेन असते बायोन्यूक्लियोटाईडची, अनेक न्यूक्लियोटाईड्स एकमेकांना जॉईन झालेले असतात, आणि पात्र सिंगल चेन असते. दे आर प्रेझेंट इन डिफरंट पार्ट ऑफ द सेल. आता त्यांचं आपल्याला मग त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युलर वेटसुद्धा त्यांचं डिफरंट असतं. ते चेनचं आपण बघू. पहिले एक आपण जे आहे, पहिला आहे मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNAमध्ये काय असतं, इट इज अबाउट 5% ऑफ टोटल RNA. टोटल RNAच्या किती असतो, जेवढे RNA मॉलिक्युल्स असतील त्याचे 5% कुठले असतात, तर मॅसेंजर RNA असतात. आणि कसे सिंथेसाइज, दे आर सिंथेसाइज बाय द न्यूक्लियस ड्युरिंग द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जे असते त्यावेळेला ते सिंथेसाइज केले जातात. आता द सिंगल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर सिक्वेन्स ऑफ बेस इन mRNA इज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA अंडरगोईंग ट्रान्सक्रिप्शन. ते एकमेकांना RNAसाठी फेवरेबल असं सिक्वेन्स याच्यामध्ये प्रेझेंट असते बेसेसची. आफ्टर ट्रान्सक्रिप्शन mRNA पासेस टू सायटोप्लाझम, ट्रान्सक्रिप्शन नंतर तो सायटोप्लाझममध्ये जातो, आणि देन द रायबोझोम्स वेअर इट इज युजफुल इन सिंथेसिस ऑफ, म्हणजे रायबोझोम्समध्ये तो तिथे नंतर मग प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. आता याच्यामध्ये इट इज यूज्ड इन डिसाइडिंग द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. याचं काय काम आहे, ॲमिनो ॲसिड्सच्या म्हणजे प्रोटीनच्या सिंथेसिसमध्ये ॲमिनो ॲसिडची सिक्वेन्स ही mRNAद्वारे ठरवली जाते. इट ऑकर्स इन मेनी फॉर्म्स, हे मेनी फॉर्म्समध्ये इन व्हेरीज मॉलिक्युलर वेटच्या वेगवेगळ्या सिक्वेन्सच्या बेसिसपासून तो तयार झालेला असतो. पुढचा आहे ट्रान्सफर RNA. हा ट्रान्सफर RNA काय आहे,
इट इज नोन ॲज अ सोल्युबल आर एन ए. हा काय सोल्युबल आर एन ए. टोटल जे काय आर एन ए असतील त्याच्या 15% हा कन्स्टिट्यूएंट प्रेझेंट असतो. 15% ट्रान्सफर आर एन ए असतात. इट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. हा कुठे प्रेझेंट असतो? सायटोप्लाझममध्ये. यांचं मॉलिक्युलर वेट कम्पॅरेटिव्हली जे आहे एम आर एन एपेक्षा कमी असतं. 60 to 70% ऑफ द स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफर आर एन ए डबल हेलिकल फॉर्ममध्ये असतं. याचं स्ट्रक्चर किती आहे? डबल हेलिकल फॉर्ममध्ये काय आहे? प्रेझेंट आहे टी आर एन एचं. इट हॅज 4 आर्म कवर लिप स्ट्रक्चर. 4 आर्म कवर लिप स्ट्रक्चर. इट ॲक्ट्स कॅरीज ए स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल ॲमिनो ॲसिड. इट ॲक्ट्स ॲज अ कॅरियर ऑफ स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल ॲमिनो ॲसिड्स. स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल ॲमिनो ॲसिड कॅरी करण्याचं काम हे करतं. इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ ॲमिनो ॲसिड ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस हे आर एन एचं ट्रान्सपोर्टचं काम करतात. ट्रान्सफर आर एन ए म्हणून त्यांना म्हणतात. आता अमिनो ॲसिड कॅरीज ट्रान्सफर आर एन ए टू एंड ऑफ ग्रोईंग पॉलीपेप्टाईड चेन ऑन द स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम. अशा प्रकारे ही झाले ट्रान्सफर आर एन ए. आणि पुढचं आहे रायबोझोमल आर एन ए म्हणजे आर एन ए ज्याला म्हणतात. एकूण जेवढे आर एन ए असतील त्याच्यामध्ये सगळ्यात 80% जे असतात ही आर एन ए रायबोझोमल आर एन ए प्रेझेंट असतात. इट कंबाईन्स विथ द प्रोटीन इन सायटोप्लाझम टू फॉर्म ए रायबोझोम. हे प्रोटीन्सबरोबर कंबाईन होतात सेलमध्ये आणि सायटोप्लाझममध्ये काय त्याच्यापासून रायबोझोम्स तयार केले जातात. तर रायबोझोम प्रेझेंट इन सायटोप्लाझम ॲक्ट्स ॲज ए साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम्स काय काम करतात? मग साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्या साईटला काय केलं जातं? प्रोटीनचं सिंथेसिस केलं जातं. आणि यांचं मॉलिक्युलर वेट कसं असतं? हायर असतं. सिंगल ट्रेंड स्ट्रक्चरमध्ये हे आर एन ए प्रेझेंट असतात. आणि यांचं जी काही लिनियर स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे लिनियर स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड्स हे लिनियरली जॉईन झालेले असतात. इट एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ सेव्हरल स्पीसीज इन रायबोझोम. वेगवेगळ्या रायबोझोम्स सेव्हरल स्पीसीजमध्ये. ऑल्दो इट इज प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट म्हणजे जवळपास ते 80% प्रेझेंट आहेत. लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत इन द रायबोझोम्समध्ये. इट फंक्शन इज नॉट क्लिअर. तरीसुद्धा हे एवढ्या प्रमाणावर आहेत पण निश्चित असं फंक्शन जे आहे आर एन एचं आपण म्हणतो आहे सायटोप्लाझमच्या साईडला प्रोटीन सिंथेसिसचं ते काम करतात पण त्याचं फंक्शन एक्झॅक्टली अजून क्लिअर फंक्शन डिसाईड झालेलं नाही. हे क्लिअर नाही. पॉसिबिलिटी इट डिटेक्ट्स ट्रान्सलेशन ऑफ एम आर एन ए इन टू द प्रोटीन. एम आर एन एचं ट्रान्सलेशनमध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी वापरलं जातं असं हे पॉसिबिलिटी फक्त वर्तवली गेलेली आहे. असं हे झाले आपल्याला आता हे सगळ्या प्रकारचे डी एन ए आणि आर एन ए जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत आणि त्यांचं फंक्शन्स आपण पाहिलं. पुढच्या वेळेला आपण बघणार आहे एनर्जी रिच कंपाऊंड म्हणजे बॉडीमध्ये ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कॅरी आउट केले जातात आणि त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी किंवा बॉडीला एनर्जी कुठून कशा प्रकारे मिळून कुठल्या कंपाऊंड्समध्ये मधनं आपल्याला मिळते अशी एनर्जी रिच असलेले कंपाऊंड्स पुढच्या वेळेला बघू. लेक्चर एन्जॉय करा. व्हॉट्सअप ग्रुपवर काही शंका असतील तर विचारा. लेक्चर सबस्क्राईब करा आणि अटेंडन्स म्हणून मी पुन्हा सांगतो आहे अटेंडन्स म्हणून तुमचं नाव मॅसेजमध्ये टाका. थँक्यू व्हेरी मच.